Hello, hello. This is the my artifact episode number. Episode number 2013 वगैरे असेल या. आजची तारीख आहे 29 ऑगस्ट 2020 आणि वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट रात्रीचे दुपारचे 3:15 झाले. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. सो काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. ओके. सो व्हॉट वॉज हॅपन या म्हणजे काल काय झालं. काल तसं काही फारसं वगैरे झालं नाही. इट वॉज नथिंग ॲट ऑल. सो काल दिवसभर पाऊस होता. येस, इट वॉज टू मच कंटिन्यू पाऊस होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हायपरलॅप्स शूट नाही करू शकत. वाय? बिकॉज ऑफ दॅट की पाऊस आहे, कशाप्रमाणे शूट करणार आहे, हाऊ टू डू दॅट प्लेस, आणि आपलं वॉटरप्रूफ वगैरे काहीच नाही असं. सो मला वाटलं की हा जो टाईम आहे हा टाईम आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे एडिटिंगमध्ये. तर मी तो टाईम पूर्ण एडिटिंगमध्ये घातला. तर कालचा मी पूर्ण दिवस एडिटिंग करत बसलो. सोनूताईचा जो कार्यक्रम झाला ना, तर त्या कार्यक्रमाचं पूर्ण जे एडिटिंग आहे ना ती केली मी काल. प्रॉब्लेम झाला थोडंसं संध्याकाळी एक्सपोर्टमध्ये. येस, ॲक्च्युली मी जो ॲस्पेक्ट रेशो नेहमी ठेवतो तो 21:9. ओके. म्हणजे इट वॉज रिअली कूल. येस, बट हे जे मी ॲस्पेक्ट रेशो सेट करत होतो हे फॉर 1080p रेझोल्युशनवाले व्हिडिओसाठी. बट 4K रेझोल्युशनच्या व्हिडिओला एक दुसरा ॲस्पेक्ट रेशो असतो. त्याचे काही मार्जिन लाईन्स किंवा त्याचे नंबर्स विडत आहे, त्याची नंबर काहीतरी वेगळीच असते. हे मला अगोदर माहीत नव्हतं. हे जेव्हा सिक्वेन्स सेट केला तर सिक्वेन्स सेट केल्यानंतर मी फक्त त्याची जे हाईटची जी लेंथ आहे ना म्हणजे ती आहे मी ठेवलं 822. ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे मला माहीत होते 4Kचा फॉर्मॅट आहे. बट मला हे नाही माहीत होतं की याने सिक्वेन्सवर काही प्रॉब्लेम होतो का नाही या. तर माझी एकदा टाईमलाईन सेट झाली. त्यानंतर मग मी एडिटिंगला बसलो. एडिटिंगवर बसल्यानंतर मग एक्सपोर्टच्या वेळेस काम करायला आलो ना, आणि जेव्हा मी पूर्ण एडिटिंग केली आणि एक्सपोर्ट केल्यानंतर जेव्हा पाहिलं तर त्याच्यामध्ये ते बार तर बिलकुल नव्हते. बट ॲक्च्युली काय होतं की ते खूप जास्त एक्सटेंड करत होतं. येस, इट डझंट लुक लाईक अ सिनेमॅटिक शॉट या. तर मला असं वाटलं की हे गलत आहे. तर त्यामुळे मग मी काल पुन्हा सिक्वेन्स चेंज केला आणि सिक्वेन्स चेंज केल्यानंतर मी त्याला पुन्हा सेट केलं. प्रत्येक क्लिपला जाऊन प्रत्येक व्हिडिओ क्लिपला जाऊन त्याला मॅचिंग करणं, कोणी क्रॉप तर नाही झालं वगैरे वगैरे. ओके. आणि मग त्याच्यानंतर आता पुन्हा एक्सपोर्टिंग सुरू आहे त्या. तर आता माहीत नाही, आता हा जो सिक्वेन्स आहे हा फुल HD आहे. 16:9 ॲस्पेक्ट रेशोनीच हा सेट केला गेला आहे. तर पाहू आता कशाप्रमाणे बनते वगैरे. इट वॉज रिअली थोडंसं प्रॉब्लेम. काल मला घरमालकाचा फोन आला होता. ओके. नागपूरमध्ये जे घरमालक होते ना त्यांचा फोन आला मला. ते म्हणाले की 1 तारखेला त्यांच्याकडे ते किरायदार येऊन राहिले, तर तोपर्यंत तुम्ही इथं सामान काढून घ्यावं. वाटलं की आपण काढून घेऊ म्हणलं. मग यासाठीच काल मी याच्याबद्दल विचार केला आणि आज मी पास काढली. येस, पास म्हणजे अप्लाय केलं ऑनलाईन. मेडिकल सर्टिफिकेट वगैरे काढलं बस. आणि
आजच अप्रूव्ह झालं तर आपण उद्याच चाललं जाऊ. आणि जास्त काही सामान नाही, एक बॅग आहे, त्यानंतर एक बॅग आहे, एक टेबल आहे आणि एक फॅन आहे, प्रोजेक्टर आहे, एक प्रोजेक्टर पण आहे. तर एवढं सामान आहे तर हे सामान वगैरे आणायचं आहे. अजून तर काही स्पेशल वगैरे काही आहे नाही, एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. आज काय प्लॅन आहे? आज आता ऑलमोस्ट 3:30 झाले. म्हणजे हे जे एक्सपोर्टिंग सुरू आहे ना, तर हे एक्सपोर्टिंग आता केव्हा खतम होते आणि केव्हा आपण हो, इट वॉज समथिंग लाईक हे तुझं प्रॉब्लेमॅटिक आहे. काय कारण मला थोडंसं डाऊट आहे याच्या एक्सपोर्टमध्ये. पण याच्यामध्ये समज जर व्हिडिओ फाईल बरोबर आली तर मग मी काय करतो, आज हायपरलॅब शूट करायचं, पाऊस तर वगैरे काही आहे नाही, हायपरलॅब शूट करू शकतो ना. पण आज कसं हे आहे ना, कर्फ्यू आहे आपल्या वर्ध्यामध्ये. ॲक्च्युली कोरोनाचे पेशंट इथे एकदम वाढले आहे, बूम झाला आहे. त्यामुळे 2 दिवसाची संचारबंदी आहे. संचारबंदी म्हणजे कर्फ्यू. सो त्यामुळे आपल्याला शूट करणं थोडंसं रिस्की होईल. बट हो, आपण समजा काही होत असेल तर वगैरे. बट समजा जर तू घरीच आहे तर मला असं वाटते की मी ते क्लासेस करून घेऊ. ओके, शॉ अकॅडमीचे जे क्लासेस आपले राहिले होते ते क्लासेस करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग त्याची रेकॉर्डिंग करून घेऊ. आणि समज जर आपली पास आजच्या आजच अप्रूव्ह झाली तर आपण उद्याच्या उद्या निघून जाऊ. आणि समज जर आज अप्रूव्ह नाही झाली किंवा होल्डवरच आहे तर उद्याचा तुमचा प्रॉब्लेम आहे ना, का उद्या जायचं नाही जायचं वगैरे वगैरे. सो बट आपल्यापाशी मेडिकल सर्टिफिकेट आहे तर आपण करू शकतो ट्रॅकिंग. दुसरी गोष्ट अजून सांगायची आहे की ऑलमोस्ट सगळं काही सुरू होऊन राहिलं आहे, सगळं काही ओपन होत आहे. आणि आता आपण असं नाही म्हणू शकत की आता कोरोना आहे, लॉकडाऊन आहे तर वगैरे आपण काही करू शकत नाही. नो, खूप साऱ्या गोष्टी इथे आपण करू शकतो. मी करून राहिलो आहे. ॲक्च्युली मला एका प्रोड्युसरचा कॉल आला होता आणि ते म्हणाले की 3 तारखेला कॉल करतो आणि त्याच्यानंतर सांगू. तर आता 3 तारखेला कॉल केल्यानंतर मग आपण, मला थोडंसं डाऊट आहे कारण त्याचा जो कॉल नंबर आहे ना तो ट्रू कॉलरवर नाही का, ॲज ट्रू कॉलरवर ॲज अ ब्लॅकलिस्टेड केला आहे. तर थोडासा डाऊट आहे की हा रिअल आहे की फर्जी आहे. वॉटेवर. सो आताचं एवढंच, फारसं तर काही आहे नाही. सो दिस इट, दिस इज द एंड, दिस इज दी माय 95 एपिसोड नंबर. आय डोंट नो, पाहू आता आपण किती नंबर आहे तर 12वा किंवा 13वा असेल. थँक्यू. हां, ॲक्च्युली काल मी 95 एपिसोड रेकॉर्ड का करू शकलो नाही, ॲक्च्युली काय झालं, संध्याकाळी होता पाऊस आणि एक तर मला खूप आली होती अलार्जी आणि मला बिलकुल हुशार वाटलं नव्हतं. आणि आय वॉज हिअर, म्हणजे मी पूर्ण दिवसभर याच रूममध्ये होतो, एडिटिंग करत होतो. असं मी गेलो असं वरती गेलो, म्हणजे बाहेर कुठेच गेलो नाही. हां, म्हणजे आजीला सोडून दिल्यानंतर मी घरीच होतो. सो यस, अजून खूप काही बोलूशा तर वाटून राहिलं. बट आय वॉज रिअली हेजिटेड बिकॉज ऑफ दॅट की इथे घरमालक, सॉरी,
हे आहे ना लोक त्यामध्ये हे होऊन राहिलं आहे बट दॅट इज नॉट okay. So till then everything is good, everything is fine. So this is it, this is the end, this is the my artifact episode number. Thank you.